नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर ईश्वर पटेल सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. इंडिव्हिज्युअल रेसिडेन्शियल बंगलो असतील हं. तर त्यावर ते काम करतच होते. त्याच्यानंतर स्वतः बिल्डर डेव्हलपर होऊन मध्यमवर्गीयांचं एक घराचं स्वप्न असतं, जे फ्लॅटच्या माध्यमातून पूर्ण होत असतं. तेही पूर्ण ते करतात एका अर्थानं. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. तर सगळ्यात आधी गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? मी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणा म्हणजे कसं झालं, मी मराठी मीडियम शिकलेलो आहे 10वी पर्यंत. हं. मला फक्त 51% मार्क पडलेले. 1% पासिंगला 50% लागत असतात. हं. लकीली आमचे वडील प्लायवूडचा किंवा वूडचा बिझनेस आहे. मग त्या जिथं ठरले की आमचे इंजिनियर तिथं आले, वडिलांचे मित्र. त्यांनी म्हटले, "तू डिप्लोमाला जा." एवढाच प्रश्न होता. मी डिप्लोमाला गेलो. फर्स्ट इयरला माझे 6 सब्जेक्ट होते, त्यातली 5 राहिले माझे. हो, 5. हो. हां. फक्त नंतर मी खूप अभ्यास केला. सेकंड इयर आणि थर्ड इयर, हं. सेकंड टॉपर आणि थर्ड इयरला फर्स्ट रँक होता माझा अच्छा. डिप्लोमामध्ये. हं, हं. अच्छा. मग नंतर मग एकदम कसा ड्रास्टिक चेंज झाला? एकदम काय सब्जेक्ट डाउन एकदम डायरेक्ट हे? हां, फक्त कसं झालं, ते मराठी आणि इंग्लिशमध्ये थोडं फरक पडतंय अच्छा. आणि तिथनं पुढं माझं म्हणजे मला पण आवड लागली की स्टडी करायचा. मग मी ओके. ह्याच्यात PVPIT बुधगावमध्ये कंप्लीट केला. हं. तिथं मग मला डिस्टिंक्शन मिळत 78% मिळाली तिथं. क्या बात है! वाह! हां. हा जसा तुमचा करिअरचा हं. एज्युकेशनचा ग्राफ असा वर जात हां. होता, तसाच तुमचा करिअरचा पण ऑफकोर्स चाललेला आहे. हां. त्यातलाच पहिला टप्पा मला असा हवाय, पहिल तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर आपण पहिला प्रोजेक्ट जो करतो, इंडिव्हिज्युअली पहिला प्रोजेक्ट, तर तोही आपल्या आठवणींच्या फार जवळ असतो. तर ती आठवण कशी होती? नाही, ती पण सांगतो मी. फक्त जरा थोडी हे करतो. हो. मी पहिला जॉब सुरुवात केली, होय, स्टार्टिंग अगदी केली. बरोबर. सांगलीतला मोठा प्रोजेक्ट आहे SFC जो मॉल. हं. तिथं मी फर्स्ट फुटिंग ते एंडपर्यंत काम केलं प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून. 5-6 वर्ष मी काम केलं तिथं. की पुण्यातला जो अनुभव होता तो इथं मला सगळा मिळालेला आहे त्या तिथं. आणि तिथनं जे स्टार्ट करत मी जे थिएटरचं काम संपलं तिथलं, तिथनं मी चालू केलं बंगलोचं काम. स्टार्टिंग आपले पाहुणे होते आमचे सांगलीतली, त्यांच्याकडनं मिळाला आणि तो पण खूप मोठा प्रोजेक्ट होता. सुरुवातीला G+3चा प्रोजेक्ट होता. तिथून चांगली सुरुवात मिळाली आणि कसं झालं, SFC मॉलमुळं मला सगळी सांगलीतली बिल्डर लोकं, हे लोकं, आर्किटेक्ट लोकं म्हणा, स्टील प्रमोद परीख म्हणा, मुकुल परीख म्हणा, हे नावानं ओळखतात मला. वाह! 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 त्यामुळे हां, त्या एका अर्थाने तुमची एक अशी सुरुवात झाली सुरुवात झाली. मॉलमधून. आणि माझ्या ते नंतर सुद्धा तुम्ही करिअरमध्ये असा मॉल कन्सेप्टच ठेवली आहे, की तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करता. नाही, हां. आता मी जे मिळेल ते काम करतो. हो ना, म्हणजे म्हणूनच म्हटलं. हां, त्यामुळे ती मॉल कन्सेप्ट तुमच्या सुद्धा करिअरला फार करेल. महत्वाची आहे. कारण हां, मॉल बरोबर. कन्सेप्ट हिट होण्याचं हां, भारतामध्ये हेच कारण होतं, की एकाच हां, ठिकाणी सगळं सगळे काही. मिळालं. तसं बरोबर, तुम्ही पण तुमच्या करिअरमध्ये बरोबर, ठेवलं, बरोबर, की एकाच बरोबर. ठिकाणी सगळं काही असं. दुसऱ्या या क्षेत्रातल्या काही आपण दुसऱ्या प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे असा, की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे बरोबर, आणि बरोबर, अशा लोकांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर बरोबर. यातला तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कसं बघता या सगळ्या नाही, परिस्थितीकडे? धोका म्हणजे कसं झाले, अनस्किल्ड लेबर असला तरी आता या दृष्टिकोनानं आमच्या इथं कसं जास्त एकदम पुण्यासारखं हाय स्किल वर्ग नसते अनस्किल हं, वर्कर्सनी. हं. तरी ते चांगलं जमवून घेतात आणि त्यांना आपण समजावून सांगू शकलो हं. की त्यांनी पण करू शकतात. अनस्किल असला तरी तो स्किल लेबरपेक्षा जास्त चांगलं काम करू शकतो. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये आता तुम्ही इंडिव्हिज्युअल बंगलोमध्ये पण काम हां, करताय आणि बिल्डर डेव्हलपर बरोबर, म्हणून पण काम करताय. जरी साईट वेगवेगळ्या साईडला असल्या, बरोबर. तरी सुद्धा त्यांचं बजेट वेगवेगळं असलं, हां, तरी सुद्धा तुम्हाला क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन तर सेमच द्यावं लागतं सगळीकडे, चांगलं द्यावं बरोबर, लागतं. बरोबर. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचं समतोल बॅलन्स कसं काय करता तुम्ही? नाही, आम्ही म्हणजे आता कसं आहे, सुरुवातीला जो आम्ही प्रोजेक्ट केला, जे आमचे ते आम्हाला SF चौगुले म्हणून जे बिल्डर सांगितले होते, हं, त्यांचा अनुभव 2 पैसे कमी मिळाले, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केला तर तुम्ही टिकू शकताय सगळा. हं, आज पण आम्ही क्वालिटीच्या बाबतीत तेच ठेवले. ₹2 कमी मिळतील, हं, पण स्टील जे ब्रँडेड असावं, हं. सिमेंट जे ब्रँडेड असावं, की प्रमाण आहे तेच यूज करायचं. ओके. ती त्यामुळे ती हे आम्ही तुमचं. ठेवलेली आहे म्हणून लोकं आज बोलवून ते काम देतात. आमच्याकडे आता वेळ नाही लोकांना नाही म्हणायची पाळी आली. अरे, अरे, अरे! बापरे! बरं ठीक आहे. त्यामुळे आता तुम्ही लक्षात ठेवा ते हां, इंटरव्ह्यू बघत हां. असतील पुढचे बरोबर. ग्राहक. म्हणजे तर लहान म्हणजे छोट्या स्केलमध्ये भरपूर कामं येतात, पण आता मग कसं झालंय, त्या स्केलकडे बघायला गेलो की माझी मोठे प्रोजेक्ट जातात. हां, म्हणताना मी बघा. ते बघत नाही. बघत नाही. त्यामुळे पण हां. तुम्ही जरा बघत असाल तर ईश्वर ब पटेल सरांची तुम्ही हां. लवकर हे अपॉइंटमेंट घेऊन ठेवा. कारण त्यांच्याकडनं फार कामाची हे कारण खरंच आहे एखाद्या बरोबर, माणसानं जर त्या क्वालिटीवर लक्ष बरोबर, दिलं आणि तेच बरोबर. प्रत्येकाला हवं असतं.
पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक सांगलीकर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोक्यात कुठल्या अशी क्षेत्र येतात, सेक्टर्स येतात ज्याच्यावर आता काम करायला पाहिजे जर सांगली जिल्ह्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? सांगलीचा विकास करायचा असेल तर एक तर इंडस्ट्रीयल मोठ्या पाहिजे. आता त्याचा बेसिक झालेला आहे की हायवे पाहिजे होता सांगलीला. तो एक कोल्हापूरचा हायवे झाला, आता इस्लामपूरचा हायवे चालू आहे. म्हणजे इंडस्ट्रीयल लोकांना प्लस एक आपलं सगळ्यांना एक आहे की आयटी पार्क व्हायला पाहिजे. आयटी पार्क जर झाला तर कोल्हापूर सांगली जरा पुढे जाऊ शकते. बरोबर. पण मग आयटी पार्क असेल किंवा इंडस्ट्री असेल हे जर महत्वाचे मुद्दे असतील तर सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारनं जे रस्त्याच्या हिशोबानं आता चांगलं उचललेलं आहे. फक्त मध्ये न्यूज होती की बाई आयटी पार्कसाठी रिझर्व्ह जागा केलेली आहे, तिथं जाऊन त्यांनी त्यांचा पण प्रयत्न चालू आहे, पण पॉप्युलेशनच्या हिशोबाने हळूहळू होईल. बरोबर आहे. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो करताना एक वेगळा आनंद समाधान होतं? मला आयकॉनिक म्हणजे अशी दोन आहेत. एक हॉस्पिटल लायन्स आहे, हॉस्पिटलचं एक काम होतं जे माधवनगरला आहे. ते चालू हॉस्पिटलमध्ये वरची 2 मजली आम्ही वाढवलेली आणि टाइम पिरियड होता 7 मंथ. ओके. 7 मंथ प्रमोद चौगुले आर्किटेक्ट होते. 7 मंथ मध्ये आम्ही चालू मध्ये आणि लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये काम केलं. बापरे, तो सगळ्या अडचणी एकत्र आल्या. सगळ्या अडचणी एकत्र. बरोबर. आणि पण तो वेळेत पूर्ण केला म्हणून. तो प्रोजेक्ट होता सायमल्टेनियसली इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट होता. स्मार्ट पॅनल म्हणून कुपवाडला एक मोठी फॅक्टरी आहे जी प्लायवूडची बोर्ड्स वगैरे बनवत्या. तो पण प्रोजेक्ट त्यावेळेला ॲट ए टाइम दोन्ही प्रोजेक्ट चालू. अच्छा. पण हा जसा एक प्रोजेक्ट आहे तुम्ही सांगितला तसा तर तसा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे ज्याच्यात काम करताना एक वेगळं समाधान होतं, आनंद होता किंवा असं बरं झालं हा प्रोजेक्ट आपल्या हातनं झाला, असा कुठलाही प्रोजेक्ट आहे का? दोन्ही हा तर संकटांचा किंवा अडचणींचा सांगितला आणि असा एखादा प्रोजेक्ट मी तुम्हाला इंडस्ट्रीचं बोललो. अच्छा, तो एक चांगला तिथं जवळजवळ आम्ही 20 एकर मध्ये कॉन्क्रीट केलेलं आहे. हो बरोबर. आणि शेड तर 5 एकरचं शेड आहे आणि ऑफिस बिल्डिंग त्यांची 5000 फुटाची 3 फ्लोअर होती. हो, त्यामुळे तो प्रोजेक्ट नव्हता. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? स्टील म्हणजे आता कसं आहे त्याची एक तर स्ट्रेंथ वरती 550 DA आता सगळ्या कंपनीचं वगैरे येतच असते. पण आता कसं झाले काय जे जुन्या कंपनी आहेत, आता मी नाव सांगत नाही त्यांचं, की ब्रँडेड असल्या तरी त्याचा जरा काहीतरी डिफेक्ट आहे. पण आता जे आम्ही आयकॉन वापरतो म्हणून असे आयकॉनच्या लेवलच्या बाकीचे पण वापरतो, पण जे आयकॉनला जे आता बेंडिंगला वगैरे स्मूथनेस आहे तसा नाही सध्या. बरोबर. आणि सध्या आम्ही बघायला लागलो आयकॉनकडे सगळ्यांचं पण व्यवस्थित लक्ष आहे. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या सेक्टरमध्ये आता जे असे यंग इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल आहे, फ्रेशर्स आहेत आणि ज्यांना तुमच्यासारखंच पुढे भविष्यात बिल्डर डेव्हलपर व्हायचंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल, काय ऍडवाइस द्याल? नाही म्हणजे मी माझ्या हिशोबानं सांगतो, जर त्यांना स्वतःहून इंजिनियर व्हायचं असेल, करिअर घडवायचं असेल तर त्यांनी लोकल लेवलला काम करावं. पुण्या मुंबईला जॉब करायचं असलं तर आतापासून त्यांनी पुण्या मुंबईला जावं आणि जॉब करताना पैशाकडे बघू नये. पैसे तुम्हाला नंतर पण मिळणारच आहेत, पैसे कुठं जाणार नाहीत. लोकांच्याकडे तुम्ही जॉबला गेला, त्यांनी तुम्हाला पैसे देऊन शिकवायला आले तुम्हाला. तुम्ही इथं थांबला, पैशाकडे 1-2 वर्ष बघितला नाही ना तर तुम्हाला पूर्ण आयुष्य तुमचं सुखाचं जातं. क्या बात आहे. हा फार महत्वाचा होता. तेव्हा ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर ईश्वर पटेल सर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्हाला सुरुवातीच्या काळात असं मला गमतीनं म्हणावं लागेल की तुम्हाला पटेल न पटेल असं पटेल सरांनी सांगितलेले, पण ते फॅक्ट आहे की तुम्ही पहिल्यांदा पैशाकडे लक्ष देऊ नका. पहिल्यांदा तुम्ही फक्त अनुभव घ्या, तुम्ही तेवढा एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही शिका यातल्या बारीक सारीक गोष्टी आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही काम करायला लागेल ना ऑटोमॅटिकली तुमच्याकडे पैसे येतील. तर त्यामुळे तुम्हाला या फील्डमध्ये फार पुढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून हो आणि सर्वसामान्यांची जे घराचं एक स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यातला थोडा वेळ तुम्ही त्यांच्यासाठी राखून ठेवा, तोही तुम्हाला मिळो. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पण मनपूर्वक धन्यवाद.